सध्या शेतकऱ्यांना वर्षाकाठी केंद्र सरकार 6,000 रुपये आणि राज्य सरकार 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये बँक खात्यात दिले जातात. 4 महिन्यातून एकदा 2-2 हजारांच्या रूपात ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. राज्यात लाखो शेतकरी या पैशांची वाट पाहत असतात. आता शेतकऱ्यांना मिळणारी हीच रक्कम वाढणार आहे. राज्य सरकारही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य 3,000 रुपयांनी वाढवण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलेली आहे. केंद्र सरकार वर्षाला शेतकऱ्यांना 6,000 रुपये सन्मान निधी देतं. राज्य शासन नमो किसान सन्मान निधीद्वारे वर्षाकाठी 6,000 रुपये देत आहे. आता महाराष्ट्र शासन यात 3,000 रुपयांची वाढ करणार असून राज्याचे 9,000 आणि केंद्राचे 6,000 असे आता वर्षाला 15,000 रुपये शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे. त्याप्रमाणे 4 महिन्यातून एकदा केंद्र सरकारचे 2,000 रुपये तर राज्य सरकारचे 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचे 5 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. 6व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी करतात. आता हा 6वा हप्ता 2,000चा येतो की वाढीव 3,000चा येतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. की या अर्थसंकल्पात हे मांडलं जातं ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच पुढील काही हप्ते हे वाढीव येणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी नक्कीच आहे. एकूणच या बातमीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतला फॉलो आणि सबस्क्राईब करा.